15 ऑगस्ट 2025 रोजी शेतकरी आंदोलन स्थळावर शेतकरी स्वातंत्र्याचा झेंडा फडकवणार असल्याची माहिती शेतकरी आंदोलन समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांनी सांगितले। देशाला स्वातंत्र्य मिळवून 78 वर्ष पूर्ण होत आहेत। देश स्वतंत्र झाला, परंतु देशातील शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेच नाही असे बोराडे यांनी सांगितले। शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळू नये हीच आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांप्रती अप्रत्यक्ष योजना राबवल्या, त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला। बँकेच्या कर्जाच्या धोक्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करू लागला। बँकांच्या सक्तीच्या कारवाईमुळे आणि जाचक कर्ज वसुलीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात धास्तावला असून नाशिक जिल्हा बँकेने केलेली बेकायदेशीर कारवाई, या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात 1 जून 2023 पासून शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू आहे। आंदोलनाला 805 दिवस होऊन गेले तरी सरकार कोणत्याच बाबतीत दखल घेत नाही। निवडणूक काळात प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करणार असल्याचे जाहीर केले होते। आजपर्यंत या आश्वासनांची पूर्तीच झाली नाही। म्हणून उद्या दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर शेतकरी स्वातंत्र्याचा ध्वज फडकवणार असल्याची माहिती बोराडे यांनी दिली। उद्या 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्याचा ध्वज फडकावून शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे बोराडे यांनी जाहीर केले। बँकांनी कर्जवसुलीसाठी बेकायदेशीर जाचक कर्जवसुली सुरू केल्यामुळे शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण सुरू झाले असून या गोष्टींमुळे शेतकरी आत्महत्या होण्याची भीती व्यक्त होत आहे। तरी सरकारने वेळीच दखल घेऊन शेतकरी कर्जमुक्ती जाहीर करावी असे समिती सदस्य मोती नाना पानगव्हाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले। यावेळी समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, समन्वय समिती सदस्य दिलीप अण्णा पाटील, समिती सदस्य मोती नाना पानगव्हाणे, अनंत पाटील, प्रभाकर घाटोडे अमरावती, अशोकराव बोरसे, सोमनाथ सहाने, गवई साहेब, उज्ज्वल गायकवाड आदी हजर होते। उद्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे। परंतु आजपर्यंत जे काही स्वातंत्र्य मिळालं हे फक्त इंडियाला मिळालं। इंडिया म्हणजे शहरी भाग, उद्योजक आणि भारत म्हणजे शेतकरी, ग्रामीण, खेडेगाव। परंतु शेतकरी हे जवळजवळ भारत हा शेतीप्रधान देश असताना 70% शेती व्यवसाय असून सर्व अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर चालते। परंतु या शेतकऱ्याला मात्र 78 वर्षात स्वातंत्र्य मिळालं नाही। आम्ही गेल्या 806वा दिवस आज आहे, तरी सरकार आम्ही कर्जमुक्ती आंदोलन म्हणून इथं बसलेलो आहोत। आमच्या जमिनीत जप्त होत आहे आणि सरकारने घोषणा केलेली आहे का शेतकऱ्याचा 7/12 करूया कोरा कोरा कोरा, परंतु सरकार या गोष्टीकडे आमच्याकडे दखल देत नाही। उद्याच्या दिवशी आम्ही इथं स्वातंत्र्याचा, शेतकरी स्वातंत्र्याचा आणि देशाचा स्वातंत्र्याचा असा ध्वज फडकवणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रावर हा आमचा स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक आहोत।